भरत घरत यांनी सामना जिंकलाय. भरत घरत आपली नक्कीच बाईट घेऊ इच्छितोय. काय सामन्यामध्ये आपण रणनीती आखली होती, फलंदाजांचा क्रम कसा होता, गोलंदाजांचा क्रम कसा होता आणि जास्तीत क्रम थोडा वेगळा होता. कारण राकेश घरत हा KPLच्या आपल्या पर्वामध्ये विकेट ज्या होत्या त्या सर्व गेल्या होत्या. त्यामुळं आम्हाला पूर्ण आशा होती की आम्ही या मॅचमध्ये शेवटपर्यंत जिवंत राहू आणि ही मॅच आम्ही संपवू. कारण की माझ्या टीममध्ये सर्व युवा खेळाडू असल्यामुळं थोडासा त्यांच्याकडं अनुभव कमी आहे, पण त्यांचा खेळाडूचा जो प्रभाव आहे तो खूप चांगला आहे. त्याच्यामुळे गेम चांगला आहे, गेम स्पिरिट खूप चांगला आहे. थँक्यू भरत. तर हा होता सर्वांचा लाडका खेळाडू भरत घरत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल मैदानावरती आयुष घरत याच्या एका चेंडूनं सामन्याला कलाटणी दिली होती. राकेश घरत हा मैदानाच्या बाहेर गेला होता. त्यानंतर आपण झेल देखील पाहिलं असतील, अचूक झेल टिपले गेले होते आणि सांघिक विजय म्हणायला काही हरकत नसेल. सामना क्रमांक 2 असेल. ऑप्शनला घेतलेलं ते खेळव नाही, मग ते खेळवणंच गरजेचं आहे. नाही ते ऑप्शनला घेतलं. तिसरी मॅच आहे, बोलून घ्या. बबन या मला काय कळलं. पेनल्टी राहील. अतिशय सुंदर सुमधुर समालोचन आपण ऐकलं भावेश घरतचं. तर पुन्हा एकदा आयोजकांचा नियम मी आपण पुढे पुन्हा एकदा सांगतोय. हा तिसरा सामना असेल प्रत्येक संघाचा. आता तिसरा सामना सुरू होईल. ऑक्शनमध्ये जे 13 खेळाडू आपण निवडले होते, ज्या 13 खेळाडूंसाठी आपण लाखोंची बोली लावली होती, त्या प्रत्येक खेळाडूला या पहिल्या 3 सामन्यांमध्ये खेळणं अनिवार्य असेल. अन्यथा आपल्याला जर आपला संघ फायनलपर्यंत पोहोचला तर आपल्याला ती पेनल्टी लावली जाईल. कृपया याची दक्षता घ्यायची आहे. जे 13 खेळाडू तुम्ही ऑक्शनमध्ये निवडले होते, संघामध्ये घेतले होते, त्या 13 खेळाडूंना या 3 सामन्यांमध्ये खेळवणे अनिवार्य असेल. आणि आता तिसरा सामना, प्रत्येक संघाचा तिसरा सामना सुरू होईल. त्याच्यामुळे सर्व संघाला आणि कर्णधारांनी त्याचसोबत संघ मालकाने याची दक्षता घ्यायची, नोंद घ्यायची. अन्यथा जर आपला संघ फायनलपर्यंत जरी पोहोचला तरी आपल्याला पेनल्टी मात्र कंटिन्यू चालू राहील. आजच्या दिवसातला पहिला सामना अतिशय रंगतदार सामना आपण पाहिला. शिवशंभो संघानं मात्र विजय संपादन करून आपलं विजयाचं खातं उघडलंय. तर वैष्णव 11 संघाला मात्र अजून ही पहिल्या विजयाची अपेक्षा. जाऊया दुसरा सामना आपण पाहतोय. एका बाजूला जिजाऊ अँड मित 11, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्रेया अँड भार्गवी 11. गोलंदाजी मार्कवर आपण दोन्ही गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जयेश खरत. सलामीसाठी आपण पाहतोय जिजाऊ अँड मित 11 संघाचा सलामीसाठी कर्णधार यश मोरे आणि त्यांच्या सोबत रोहित घरत. गोलंदाजी मार्कवर जयेश. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट आर्म चेंडू पूल गेलाय बाहेर, सीमा पार. ब्रँडेड षटकार.
जाईल. एक धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्या एकनं पुढे सरसावले जाऊन पोहोचले 7 बिनबाद 7. दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी कृपया समालोचन कक्षामध्ये राहायचं आहे, थांबायचं आहे. आता मात्र स्ट्राईक एंडवर येतो रोहित घरत. कालच्या दिवसामध्ये 2 उत्तुंग षटकार आपण रोहितच्या बॅटमधून पाहायचं आहे. आजचा दिवस देखील तसाच असेल का? गोलंदाजी मार्कवर जयेश आपण पाहतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय पॉईंटच्या रिजन एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये मारला चेंडू. तिथे मात्र प्रवीणचा अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. प्रवीणच्या माध्यमातून नक्कीच संघासाठी 3 धावा वाचवण्यामध्ये यश आले. आणि असं क्षेत्ररक्षण असल्यानंतर गोलंदाजाला देखील तेवढंच प्रोत्साहन मिळतं, तेवढाच उत्साह मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जयेश. स्ट्राईक एंडवर यश. यावेळी मात्र लेग एसटीच्या बाहेरून जाणारे चेंडू. पंच आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये देखील दिवसभर पंचांच्या भूमिकेत असणारे निलेश. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचले 9. आणि जेके दादा तरी पण 9. वाईड पकडून 9. रिव्ह्यू ओके, माफ करा सॉरी. वाईडचा रिव्ह्यू या दोघांनी या. चला, तुमच्याकडे एक रिव्ह्यू असेल तो तुम्ही कधी वापरायचा हे देखील आपल्याला समजलं पाहिजे. हा एकच रिव्ह्यू असेल. रिव्ह्यू लॉस्ट होईल. यशस्वी असेल किंवा अयशस्वी असेल. वाईड चेंडू वाईडच आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. क्षेत्ररक्षकांचा जो फिल्डिंग करतायत त्यांचा एक रिव्ह्यू होता तो संपलेला आहे. सर धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जयेश. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय यश. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु अगदी अचूक टप्पा आणि अचूक लाईनच्या मारा करताना आपण पाहतोय जयेश. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जयेश. स्ट्राईक एंडवर खेळतोय यश. यावेळी मात्र लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा काहीही संपर्क नाही. इथे मात्र पंचांचा इशारा येते. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जिजाऊ अँड मित 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बिनबाद 9. दोन्ही संघ खेळाडूंना विनंती आहे की सर्वांनी थंड घेण्यासाठी यायचं आहे. पहिला विजय संपादन केल्यानंतर शिवशंभो 11 संघाच्या खेळाडूंना अनिकेत थंड घ्यायला यायचं आहे. संघाकडून आणखी एक 3 चेंडूंमध्ये 14 धावांची बहारदार केली आपण पाहिली अनिकेतच्या माध्यमातून. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय हर्षद मोरे कर्णधार. तर स्ट्राईक एंडवर खेळतोय रोहित घरत. यावेळी मात्र फुलटॉस फेकला. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षण करू शकेल का? आणि इथे मात्र अतिशय चांगला एक सुंदर झेल आपल्याला पकडताना पाहायला मिळतोय.
नवीन नौका फलंदाज वन डाऊनच्या स्वरूपात आपण पाहतोय सुभाष. पहिल्याच चेंडूवर अतिशय चांगला फटका आपण पाहिला रोहित घरतच्या बॅटमधून, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण सूरजकडून पाहिलं डीप स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये. सीमारेषेच्या जवळ, अतिशय जवळ सूरजकडून आपण अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आणि पहिला झटका, पहिला हादरा लागतोय जिजाऊ मीत 11 संघाला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय हर्ष स्ट्राईक एंडवर सुभाष. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गुडलेनच्या टप्प्यावर बॉल, अतिशय चांगली लाईन अँड लेंथ आपण पाहतोय हर्षद मोरेकडून. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय सुभाष. कालच्या दिवसामध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली होती सुभाषनं. पाहायचा आहे तोच दबदबा आज कायम ठेवील का. यावेळी मात्र आखू टप्प्याचा चेंडू होता, गॅप मध्ये मारलाय, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय सीमा पार, चौकार. फटका आपण पाहिला. यावेळी मात्र आपण पाहतो लॉंग ऑनच्या रिजन मध्ये मारला चेंडू, चार्ली येतोय चेंडूच्या खाली आणि इथं मात्र एक अप. मीत 11 संघाला आपण पाहतोय सुभाषच्या माध्यमातून 4 नंबरला 4थ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येतोय. काल पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली होती मनीष खरत. काल पहिल्या सामन्यामध्ये 4थ्या क्रमांकावर अतिशय चांगली फलंदाजी केली होती. आज देखील त्याच स्पॉटवर आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धाव फलकावर जर धावसंख्या बघितली तर 2 बाद 13. 2 फलंदाज मैदानातून माघारी सलामीसाठी आला. रोहित आणि वनडाऊनच्या स्वरूपात आला. सुभाष देखील मैदानाच्या बाहेर गेला. आता मात्र आपण पाहतोय हर्षद थोडं क्षेत्रक्षणामध्ये बदल करताना, जॅक्सला थोडं समोर घेताना, क्लोज कॉल करताना आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवर खेळतोय मनीष. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा येतोय. ऑफ इस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी मात्र अवांतर घोषित केलाय. या अवांतराच्या सहाय्यानं धावसंख्या 1 पुढे सरसावले जाऊन पोहोचले 14. 2 बाद 14. पुन्हा एकदा आपल्याला एक नियम आठवण करून देतोय मित्रांनो. जे 13 खेळाडू आपण ऑप्शनमध्ये घेतले होते त्या 13 खेळाडूंना या पहिल्या 3 सामन्यांमध्ये खेळवणे अनिवार्य, बंधनकारक, अन्यथा आपल्याला पेनल्टी लावली जाईल आणि ती पेनल्टी जर आपला संघ फायनलपर्यंत पोहोचला तरी ती पेनल्टी मात्र कंटिन्यू असेल. यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या फाईन लेगच्या रिजनमध्ये मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हर्ष. स्ट्राईक एंडवर खेळतोय मनीष. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते 14. 2 बाद 14. अनिकेत घरत समालोचन कक्षाच्या बाजूला यायचंय. टीम मीटिंग चालू आहे, टीम हडल चालू आहे. रणनीती आखल्या जात आहेत, योजना आखल्या जात आहेत. कशा पद्धतीने पुढचा सामना करायचा आहे, कशा पद्धतीने पुढच्या सामन्याची रणनीती असेल. चला, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील विनंती असेल, आपण फार उशीर घेऊ नका. फार उशीर आपण घेऊ नका, फार वेळ लावू नका. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय सकाळचं सत्र, संथ वातावरण, संथ खेळपट्टी आपण पाहतोय आणि त्याच्याचमुळे चौकार षटकारांची मात्र आतषबाजी आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु ज्यावेळी दुपार होते, दुपारचं सत्र सुरू होतं
तेव्हा मात्र चौकार षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते. वाऱ्याच्या साह्यानं षटकार पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक दुसरं तर संघाकडून तिसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय जयेश घरत. पहिलं षटक अतिशय चांगलं फेकलं होतं. सलामीसाठी आलं यश मात्र अजूनही मैदानावर आपण पाहतोय. काल देखील आपण पाहिलं दुसऱ्या सामन्यामध्ये यश शेवटपर्यंत फलंदाजी करत होता आणि शेवटपर्यंत फलंदाजी करताना आपल्या संघाला विजयाच्या समीप घेऊन जाताना आपण यशला काल पाहिलं. आज देखील तशीच रणनीती आपल्याला पाहायला मिळते का पाहायचं आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपण पाहतोय सरळ. इथे मात्र चार्लीचं सूरज तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. हा मी पण आता तेच म्हणणार होतो कैलास दादा, स्टाईल दिसली नाहीये पण अजून अंतिम सामना झालेला नाहीये. फायनल पर्यंत करू शकतो आम्ही स्टाईल. आणि भोईरांचा रवी तुम्ही पाहू शकता सीमारेषेच्या जवळच आपल्या खेळाडूंचं मनोधैर्य वाढवताना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जयेश. स्ट्राईक हेडवर खेळतोय यश मोरे. जिजाऊ अँड मिथ 11 संघाचा कर्णधार. डावखुऱ्या हातानं फलंदाजी करणारा यश. यावेळी मात्र लोअर फुलटॉस फेकलेला चेंडू डीप मिडविकेटच्या रिजनमध्ये चेंडू जोपर्यंत कले केला जाईल. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणी मात्र माघारी परतवलंय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. या एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17. 2 बाद 17. नक्कीच जर जिंकायचं असेल तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल, कारण समोरच्या संघाचा जर विचार केला तर त्यांच्याकडे एकापेक्षा एक बलाढ्य फलंदाज, पॉवर हिटर त्यांच्याकडे आहेत. त्याच्यामुळे नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. जर मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मग चौकार षटकारांची आतषबाजी करावीच लागेल. पाहायचं आहे मनीष खरत आपल्या संघासाठी काय करतोय. यावेळी मात्र आउटसाइड एज घेऊन चेंडू जातोय. यष्टीरक्षक ओमकार ठाकूर यावेळी मात्र कोणतीही चूक करत नाही आणि तिसरा झटका, तिसरा हादरा मनीषच्या स्वरूपात. कॉट बिहाइंडची संधी आणि यावेळी दुसरा लागोपाठ दुसरा झटका जिजाऊ अँड मिथ 11 संघाला. कालपासून आपण पाहिले अनेक मान्यवरांची रीग आपण पाहिला, मान्यवरांचा मेळावा आपण इथे पाहिला, अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले पाहिले. आज देखील आपण पाहतोय मंचावर जर आपण पाहिलं तर सन्माननीय गजाननजी घरत हे देखील इथे उपस्थित राहिले. खारपाडा गावचे एक उद्योजक म्हणून नावाजलेले, तसेच क्रिकेटमध्ये नेहमीच प्रोत्साहन देणारे आणि क्रिकेट सामने पाहण्यासाठी अगदी उत्सुकतेने हजर राहणारे असे सन्माननीय गजाननजी घरत हे देखील इथे उपस्थित राहिले. तर आयोजकांच्या माध्यमातून आम्ही त्यांचं देखील शब्दसुमनाने स्वागत करतोय. नवीन नौका फलंदाज आपण पाहतोय जर्सी नंबर 33 मनोज वाघे मैदानावर. धावफलकाकडे जर लक्ष गेलं तर बघू शकता आपण 4 बाद 17
4 खेळाडूंनी तंबूचा रस्ता पार केलाय, परंतु सलामीसाठी आलं यश मात्र अजूनही मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. यावेळी मात्र हॅट्रिक, या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक. पहिली हॅट्रिक आपण अनिरुद्ध ठाकूरकडून पाहिली आणि या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक आपण पाहतोय जयेश घरत, श्रेयान भार्गवी 11 संघाचा हा सलामी गोलंदाज. चार चेंडूत 4 विकेट. सामन्यांमध्ये विजय संपादन केलेला हा जिजाऊ अँड मित 11 संघ. यावेळी मात्र त्या संघाची पडझड आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पहिल्या 2 सामन्यांमध्ये विजय संपादन करून तिसरा सामना देखील विजयी घोडदौड चालू ठेवतात का हेच पाहायचं आहे ह्या सामन्यामध्ये आपण पाहतोय. आणि आता मात्र येतोय वैयक्तिक पहिलं तर संघाकडून 4थं षटक घेऊन सूरज खरत, जर्सी नंबर 22. आणि नुसतं पाणी नव्हतं तर त्याच्यामध्ये एनर्जी ड्रिंक होती. गरज आहे या उन्हामध्ये खेळाडूंना एनर्जी ड्रिंकची आपल्या संघासाठी. यावेळी मात्र येतो यश मोरेच्या बॅट मधून समोर. चार्ली एखादी स्टाईल मारायला पाहिजे होतच ना कॅच घेतल्यानंतर. अतिशय चांगला सुंदर झेल आपण पाहिला सूरज चार्लीच्या माध्यमातून. मागच्या 5 चेंडूंवर 5 विकेट. या खारपाडा प्रीमियर लीग मध्ये आपण पहिल्यांदा असं दृश्य पाहतोय. 5 चेंडूंवर लागोपाठ 5 विकेट. जयेश खरतने 4 घेतले आणि सूरजने देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण पाहिलं. आता मात्र संघाची धुरा स्वतःच्या खांद्यावर सांभाळण्यासाठी स्वतः संघमालक रवी भोईर, उजव्या हाताने फलंदाजी करणारा रवी भोईर गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. सूरज
यावेळी मात्र पुन्हा एकदा तेच दृश्य, तू चल मैं आया. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच रवी भोईर, तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. कैलास दादा देखील सांगतायत अनुभवी खेळाडू आहात, आपण विचार करायला हवा होता. अजूनही 10 चेंडू बाकी आहेत. 9 विकेट्स गमावल्यात आपण, 8 विकेट्स गमावल्यात आपण. 6 चेंडूंवर 6 विकेट आणि 6च्या 6 विकेट कॅच. म्हणजे जणू काही प्रॅक्टिस चालू आहे की काय असंच वाटतंय. आणि तिसरी हॅट्रिक येईल का हे देखील पाहायचं आहे. पहिली हॅट्रिक अनिरुद्ध ठाकूर, दुसरी हॅट्रिक जयेश खरात आणि तिसरी हॅट्रिक ऑन द वे. एका बाजूला आपण पाहतोय सूरज खरात. लेग एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी मात्र अवांतर घोषित केलाय. नवीन नौका फलंदाज इन ॲट नंबर 10 केतन खरात. माफ करा येस. नक्कीच केतन घरात खेळाडू वृत्ती दाखवताना आपण पाहतोय, स्पोर्ट्समॅनशिप दाखवताना स्वतःहून सांगितलं की पायाला चेंडू लागलाय. यावेळी मात्र आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगच्या डीप मिडविकेटच्या रिजनमध्ये गेला चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण. आणि खूप उशीर नॉन स्ट्राईक एंडला राहिलेला हा खेळाडू प्रशांत पाटील आता मात्र स्ट्राईक एंडवर येतोय. धावफलकावर जर लक्ष दिलं तर धावफलकावर आपण पाहू शकता, धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 बाद 18. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सूरज, अतिशय चांगली गोलंदाजी. तर डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणारा हा फलंदाज. प्रशांत पाटील ऑफेशीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी मात्र अतिशय चांगला योग्य घोषित केलाय. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटचा चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहिली या संघाकडून. श्रेयान भार्गवी 11. यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये मारला चेंडू, 1 बाउन्स, चौकार. एकविरा माऊली, या माऊलीचं एक सुमधुर संगीत आपण ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. अनेक कलाकार या मैदानावर आपण पाहतोय. मागच्या बाजूला पाहिलं तर डीजे मास्टर, मैदानावर पाहिलं तर जॅक्स फोटोग्राफी. वैयक्तिक पाहिलं तर संघाकडून 5वं आणि अंतिम षटक घेऊन येतोय राज ठाकूर. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा मात्र काहीही संपर्क नाही. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. अतिशय चांगली लाईन आणि लेंथ म्हणावी लागेल. जर गोलंदाजांचं विश्लेषण करायचं झालं तर जयेशने 2 षटकं फेकली, अतिशय चांगली गोलंदाजी. हर्षदनं 1 षटक फेकलं, दुसरं षटक. प्रवीणनं 4थं षटक फेकलं आणि आता शेवटचं षटक घेऊन येतो राज. यावेळी मात्र कट केलंय पॉईंटच्या वरून. चेंडू जातोय सीमारेषेकडे, ट्रॅव्हल करतोय, येतोय एक दमदार चौकार. मास्टर
प्रशांत हेच जणू सांगत असेल की अशा पद्धतीने फलंदाजी करायला हवी होती. जे 5-6 विकेट लागोपाठ गेले त्यांच्यापैकी एकाने जर अशी सेन्सिबल फलंदाजी केली असती तर नक्कीच धावसंख्या देखील खूप काही चांगली आपल्याला पाहायला मिळाली असती. मैदानावर हेच खेळायचं असतं, हेच करायचं असतं. विदिन अ सेकंड, फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्हाला निर्णय बदलावे लागतात आणि असंच काहीसं करायला लागतं. ज्यावेळी तुमचे बॅक टू बॅक विकेट जातात तर एखादा चांगला फलंदाज येऊन त्याने संत फलंदाजी करायला पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय केतन फलंदाजी करतात. यावेळी मात्र पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. ऑफ एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी मात्र अवांतर घोषित केलाय. धावफलक 1 पुढे सरसावले, जाऊन पोहोचले 27. 8 बाद 27. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल करताना आपण पाहतोय फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला मागे पाठवलं आणि इथे पॉईंट जे एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक होता त्याला मात्र 38 सर्कलमध्ये घेतले. पुन्हा एकदा आपण पाहतोय फुलटॉस फेकलेला चेंडू. यावेळी मात्र होम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. होम डिलिव्हरी. नाव काय रविरा? धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच या पर्वामध्ये आपण पाहतोय दुसऱ्या दिवसामध्ये हबप विश्वनाथजी पाटील माऊली ते आपल्याला उपस्थित राहिलेले आहेत. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आयोजकांच्या माध्यमातून आम्ही त्यांचं देखील शब्दसुमनाने स्वागत करतोय. मैदानावर जर लक्ष लावलं तर आपण पाहू शकताय एक छोटा युवा या स्पर्धेतला सर्वात छोटा फलंदाज. या स्पर्धेतला सर्वात छोटा फलंदाज विवेक विघ्नेश भोईर. डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणारा. ऑफ एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू यज्ञेश, माफ करा, यज्ञेश भोईर. अजूनही 2 चेंडू बाकी. डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणारा. मैदान एकदम शांत पाहायचं आहे कशा पद्धतीने हा खेळाडू. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होते. या खेळाडूकडून नक्कीच जे प्रेक्षक बघतायत त्यांना एवढीच अपेक्षा असेल की या खेळाडूंना फक्त बॅटला बॉल लावणं गरजेचं आहे. आपण पाहतोय शेवटचा चेंडू. यज्ञेशसाठी एक संधी. कट करतोय का? आणि यज्ञेशच्या नावावर KPL मधली पहिली रन आणि या एका धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28. यानंतर
दोन संघाचे आपण पाहतोय कर्णधार नाणेफेक करण्यासाठी पाहायचं आहे कुणाच्या बाजूनं नाणं झुकते. आनंदेश्वर संघानं नाणेफेक जिंकलेलं आहे. मी आयोजकांना विनंती करेन काकांचा इथे शुभसन्मान करून घ्यायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून काकांचा देखील इथे शुभसन्मान करून घ्यायचा आहे. हबप हरिभक्ती पारायण विश्वनाथजी पाटील माऊली यांचा इथे शुभसन्मान. आयोजकांच्या माध्यमातून मायेची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे शुभसन्मान करण्यात येतोय. आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी देणगी देखील लाभलेली आहे. तर आयोजकांच्या माध्यमातून आम्ही त्यांचं देखील शब्दसुमनानं स्वागत करतोय. दोन्ही आयोजक आपण पाहतोय, एका बाजूला कैलासजी रुठे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रवीणजी घरत. चला लगेच सामना सुरू करून घ्यायचा आहे. चेतन घरत कुठे असतील तर कृपया यायचंय. आता आपण पाहतोय एका बाजूला श्रेया अँड भार्गवी 11 आपण पाहतोय. हा संघ तुमचे वरिष्ठ खेळाडू भूपेशजी घरत ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. येस, लेट्स स्टार्ट द गेम. तुमचे वरिष्ठ खेळाडू भूपेशजी घरत ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तर जरी ते इथे नसले, त्यांचा प्रेझेन्स जरी इथे नसला, उपस्थिती जरी इथे नसली, तरी त्यांनी मेसेज दिला की घाबरून जाऊ नका, माझ्या शुभेच्छा, माझं पाठबळ तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही चांगला खेळ करणार अशी त्यांना अपेक्षा आहे. म्हणूनच ते निर्धास्तपणे आपलं दुसरं काम करतायत. तर जाऊया मैदानाकडे. सलामीची जोडी आपण पाहतोय सूरज आणि त्याच्या समवेत हर्षद मोरे. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय कर्णधार यश. यावेळी मात्र आपण पाहतोय स्क्वेअरलेगच्या रिजनमध्ये मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा मात्र काहीही संपर्क नाही. आणि चेतनदादाने उशिरा उपस्थिती लावली, परंतु त्यांच्या संघानं मात्र आजच्या दिवसामध्ये विजयी सलामी दिली. तर त्यांच्या संघाचं देखील खूप खूप शुभेच्छा. आणि भूपेश दादा ऑनलाईन बघत असाल तर आपण देखील एक स्टाईल करून यायचं आहे. चार्ली यावेळी मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न करतो. आपण पाहतो मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. धाव फलकावर जर धावा बघितल्या तर फक्त 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. 28 धावा काढल्यात जिजाऊ अँड मिथ 11 संघाने आणि 29 धावांचं छोटंसं माफक असं आव्हान ठेवलंय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय स्वतः कर्णधार यश मोरे, जर्सी नंबर 26. यावेळी मात्र आपण पाहतोय डीप फाईन लेगच्या रिजन मध्ये मारला चेंडू, माफ करा, डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये मारला चेंडू, वन बाउन्स चौक. की आपण निर्धास्तपणे फलंदाजी करावी. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. तर आताच एक सुंदर फटका आपण पाहिला चार्लीच्या बॅटमधून, सूरजच्या बॅटमधून. यावेळी मात्र वन हँडेड फाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, चौकार. मिड विकेटच्या रिजन मध्ये, दुसरा फाईन लेगच्या रिजन मध्ये. पुढचा चेंडू आपण पाहतो यश टू सूरज. यावेळी मात्र पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा मात्र काहीही संपर्क नाही. इथे मात्र पहिल्या षटकाची समाप्ती होते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बिनबाद 8.
काढून घेतलं तेव्हा कुठं आज तो भगवा आसमंतात अभिमानाने डवलू लागलाय, तेव्हा कुठं आज तो भगवा आसमंताशी स्पर्धा करायला निघालाय. अतिशय सुमधुर संगीत आपण कालच्या दिवसामध्ये देखील पाहिलं. डीजे मास्टर जितेगावचे डीजे आच्या. नक्कीच एका रन्सला देखील काय महत्त्व असतं. तत्पूर्वी जाऊया मैदानावर. आपण पाहतो वैयक्तिक पहिलं तर संघाकडून दुसरं षटक घेऊन येते सुभाष. स्ट्राईक एंडवर खेळतो या स्पर्धेतला अर्धशतक झळकावणारा हर्षद मोरे, श्रीलंकेचा मरवन अट्टापट्टू. जर नाव माहीत असेल मित्रांनो, 3 वर्ष लागली होती या खेळाडूला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 1 धाव काढायला. 4 वेळा टेस्टमध्ये घेतलं होतं, परंतु 4 वेळा शून्यावर बाद झाला होता. 3 वर्षानंतर पहिली धाव काढली होती या खेळाडूनं आणि नंतर श्रीलंकन क्रिकेटमध्ये त्याने अधिराज्य गाजवलं होतं. हे 1 रनचं महत्त्व आहे मित्रांनो. जाऊया पुन्हा एकदा मैदानावर. इथं मात्र कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे लक्ष असेल. पंचांनी मात्र अवांतर घोषित केलंय. 1 रन्सचा इतिहास यासाठी सांगितला मित्रांनो, कारण या स्पर्धेमध्ये 1 रन्स काढून 100 रुपयाचं कॅश प्राईज मिळवणारा यज्ञेश भोईर, संजयजी नारायण घरत यांनी यज्ञेश भोईर याच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज. एका धावेला 100. विचार करा काय रन्सचा रेट चालू आहे. आणि यावेळी आपण पाहतोय दरम्यानच्या काळात एक चांगला फटका आपण पाहतोय पॉइंटच्या रिजनमधून. एक दमदार चौकार. स्वीपचा फटका सीमा पार. ब्रँडेड चौकार. प्रयत्न, एक रनआउटची संधी होती, परंतु संधी मात्र गमावली आहे. धावफलकावर धावा बघितल्या झाल्यात 18, बिन बाद 18. अजून ही सलामीची जोडी मैदानावर आपण पाहतोय. हर्षद मोरेच्या बॅटमधून 2 चौकार, सूरजच्या बॅटमधून देखील 2 चौकार. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचले 18. यावेळी मात्र येतो एक मोठा फटका सीमा पार. ब्रँडेड षटकार. एक मोठा फटका आपण पाहिला. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24. आणखी 5 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सुभाष. स्ट्राईक एंडवर खेळतोय सूरज, अर्थातच चार्ली. कट करण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणी कट करण्याचा प्रयत्न, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते बिन बाद 24. 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि कॅमेरा जर झूम केला तर आपण पाहू शकताय स्वतः संघमालक रवी भोईर. चमत्काराची गरज आहे जिजाऊ अँड मिथ 11 संघाला आणि तोच चमत्कार रवी भोईर करून दाखवेल का हेच पाहायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावसंख्या काढणारा हर्षद मोरे. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर रवी भोईर. स्ट्राईक एंडवर पाहतोय कर्णधार. एका बाजूला संघमालक, दुसऱ्या बाजूला कर्णधार. आखोड यावेळी का स्वतः गोलंदाजी घेण्यासाठी आला होता हा गोलंदाज, याचा आपल्याला
चित्र पाहायला मिळतंय. एक होम डिलिव्हरी होती, हातामध्ये फक्त झेल पकडायचा होता, परंतु झेल तो पकडता आला नाही. नाहीतर हर्षद मोरे सारखा फलंदाज यावेळी गलाला लागला होता. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. नक्कीच अनुभवाचा फायदा घेताना आपण पाहतोय हर्षद. यावेळी मात्र पहिला चेंडू तुमचा तर दुसरा चेंडू माझा. रिव्हर्स स्वीप मधला हा पहिला षटकार आणि या षटकाराच्या साह्यानं संघानं मात्र विजय संपादन केलाय आणि पहिल्या फेरीमध्ये 3च्या 3 सामने जिंकणारा श्रेयान भार्गवी 11 संघ ठरतोय. पहिला संघ जो सेमीफायनल मध्ये क्वालिफाईड झाला, हा पहिला संघ. धन्यवाद डीजे मास्टर. कॅमेरामॅनला विनंती असेल कॅमेरा स्क्रोल करायचा आहे. मी विनंती करतो या स्पर्धेचे ज्यांनी संघ मालक ज्यांनी आपला संघ या स्पर्धेमध्ये उतरवला होता असे शिवाई 11 माफ करा शिवशंभो खारपाडा 11 संघाचे संघ मालक सन्माननीय चेतनजी घरत यांचा इथे आयोजकांच्या माध्यमातून शुभ सन्मान करण्यात येतोय. मी सन्माननीय गजाननजी घरत यांना विनंती करेन आपण यायचं आपल्या शुभ हस्ते शिवशंभो 11 खारपाडा या संघ मालकाचा इथे शुभ सन्मान करायचा आहे. ज्यांनी आपला संघ या स्पर्धेमध्ये उतरवला असे शिवशंभो 11 खारपाडाचे संघ मालक सन्माननीय चेतनजी घरत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गजाननजी घरत ज्यांनी अनेक वर्ष खारपाडा प्रीमियर लीग मध्ये आपला संघ देखील उतरवला होता. यज्ञेश भोईरला विनंती असेल आपण देखील यायचं आहे. आपण पाहतोय या स्पर्धेतलं संघ मालक सन्माननीय चेतनजी घरत यांचा इथे शुभ सन्मान करण्यात येतोय. आयोजकांच्या माध्यमातून सन्माननीय गजाननजी घरत यांच्या शुभ हस्ते माईची उपदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणजे संघाचं नाव असलेली ट्रॉफी देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान करण्यात येतोय. तदनंतर मान्यवरांना विनंती असेल आपण तिथेच थांबायचं. आपल्या शुभ हस्ते छोट्या यज्ञेशचा देखील 100 रुपये देऊन कैलास दादा तर यज्ञेशला पण 100 रुपये त्यांच्या शुभ हस्ते द्या आणि मॅन ऑफ द मॅच देखील. आणि आत्ता झालेल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं एका धावेसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. यज्ञेश भोईर जर्सी नंबर 10 एक धाव काढली आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा किताब जातोय नो डाऊट हर्षद मोरे. अष्टपैलू कामगिरी करणारा हर्षद मोरे ठरतोय या सामन्याचा सामनावीर. सन्माननीय गजाननजी घरत यांच्या शुभ हस्ते त्यांचा इथे शुभ सन्मान करण्यात येतोय. हर्षद मोरे आपण पाहतोय इथे हर्षदचा शुभ सन्मान करताना गजाननजी घरत यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा किताब देताना अतिशय चांगली उत्कृष्ट फलंदाजी आणि त्याच थोडी गोलंदाजी देखील आपण पाहिली हर्षदची.